पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्याच मुलींच्या आणि पत्नींच्या देखत त्यांना मारून टाकतात। TRS ही लष्कर-ए-तोयबा या संघटनेचाच एक भाग आहे। भारतात विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणायचे, तरुण मुलांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घ्यायचं हा TRFचा मुख्य उद्देश होता। तुम्हाला माहिती आहे का, दहशतवाद्यांनी 22 एप्रिल हीच तारीख का निवडली होती? पहलगाम हल्ल्याची स्क्रिप्ट POK मध्येच लिहिल्याचं समोर आलं। ऑपरेशन सिंधूर राबवून भारत दहशतवाद्यांचे POK मधले 9 तळ उद्ध्वस्त करतो, पण प्रश्न एकच उरतो की 26 जणांची हत्या करणारे दहशतवादी कुठे आहेत? नमस्कार मित्रांनो, 22 एप्रिल 2025 ला पहलगामच्या बैसरण व्हॅलीत तब्बल 26 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात येते, ज्यामध्ये 25 पर्यटक आणि एका गाईडचा समावेश असतो। या गाईडचं नाव होतं सईद आदिल हुसेन शाह। हा तोच आदिल हुसेन होता जो पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांची AK-47 हिसकवण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्येच त्याचा मृत्यू होतो। तसं पाहायला गेलं तर या पहलगामच्या हल्ल्यात एक आदिल रक्तपात घडून लोकांचा संसार उद्ध्वस्त करतो, तर दुसरा आदिल संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करतो। रक्तपात घडवणारा आदिल कोण होता हे मी पुढे सांगतोच, पण त्याआधी दहशतवादी जेव्हा बैसरण व्हॅलीमध्ये शिरतात तेव्हा त्यांच्यापैकी काही दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराची वर्दी घातलेली असते, त्यामुळे इथे मोठा हल्ला होणार हे कुणाच्याही लक्षात येत नाही। पण जेव्हा ते पर्यटकांना गोळ्या घालायला सुरुवात करतात तेव्हा लक्षात येतं की हा दहशतवादी हल्ला आहे। पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्याच मुलींच्या आणि पत्नींच्या देखत त्यांना मारून टाकतात। विशेष म्हणजे या दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांनाच टार्गेट केलं होतं। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय की इतका मोठा हल्ला झाला तेव्हा एकही सुरक्षा रक्षक तिथे तैनात नसतो। हे फारच चक्रावून सोडणारी गोष्ट होती आणि सुरक्षा रक्षक नसल्याने दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा मार्ग तसाही मोकळा झालेलाच असतो। हा जो हल्ला झाला तो काय लगेच झालेला नाहीये, तर त्यामागे खूप दिवसांचं प्लॅनिंग होतं। पहलगामच्या हल्ल्यात स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश असल्याने पुढे जाऊन भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार होती। या हल्ल्याचा कट पाकिस्तानात नेमका कसा शिजत होता हे सविस्तर मी तुम्हाला सांगतोच, पण त्याआधी 2 स्थानिक दहशतवादी कोण होते ते पाहूयात। पहिला होता आदिल हुसेन ठोकर, तर दुसरा होता आसिफ शेख। आसिफ शेख बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीये, पण आसिफनं देखील पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग पूर्ण केलं होतं। त्यातला आदिल हुसेन ठोकर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पैकी एक असतो। त्याचं मूळ गाव होतं अनंतनाग मधील गुरे, एक साधारण 4000 लोकांच्या वस्तीचं ते गाव। आदिल इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मधून आपलं मास्टर्स पूर्ण करतो। तो शिक्षक म्हणून पार्ट टाइम जॉब करत असतानाच स्पर्धा परीक्षाची देखील तयारी करत असतो। मात्र अचानक तो बडगामला परीक्षेसाठी जायचे असं घरच्यांना सांगून निघून जातो। 29 एप्रिल 2018 ला आदिल परीक्षा देण्यासाठी घर सोडतो खरं, पण कुणालाच माहिती नसतं की आदिलची परीक्षा लोकांचा जीव घेण्यासाठी होणार आहे। आदिलनं घर सोडल्यापासून तो कुणाच्याही संपर्कात नसतो। तो फोनही बंद करून ठेवतो। त्याच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्याने 3 दिवसानंतर त्याचे घरचे तो बेपत्ता असल्याची तक्रार देतात। बडगामला परीक्षेसाठी जातो असं सांगून निघालेला आदिल ठोकर बडगामला जातच नाही, तर हा थेट स्टुडंट विजावर पाकिस्तानात जातो। आदिलच्या डोक्यात काहीतरी भलतं सुरू होतं। काही दिवसांपूर्वीच आदिल कोणालाही न सांगता पाकिस्तानात शिक्षण घेण्यासाठी स्टुडंट विजा अप्लाय करतो आणि काही दिवसातच पाकिस्तानी ऑथॉरिटी त्याचा विजा मंजूर देखील करतात। तिथे गेल्यावर तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या काही लोकांच्या संपर्कात येतो। ही तीच दहशतवादी संघटना आहे जिनं 2008 मध्ये मुंबई आणि 2001 मध्ये संसदेवर हल्ले केले होते। अशा भारताच्या शत्रू संघटनेशी हात मिळवणी करून आदिल भारतावर हल्ला करण्याची तयारी करत असतो। POK मधल्या मुझफ्फराबाद येथे सवई नालाक्यामध्ये आदिल ठोकर आपलं ट्रेनिंग पूर्ण करतो आणि तब्बल 6 वर्षांनंतर म्हणजेच 2024च्या शेवटी तो LOC लाईन ऑफ कंट्रोल, जी भारत आणि पाकिस्तानची नियंत्रण रेषा आहे, ती ओलांडून काश्मीरमध्ये पुन्हा येतो। यावेळेस आदिल एकटा नसतो, तर त्याच्यासोबत 3 ते 4 दहशतवादी असतात। आदिल ठोकरच्या आधीच म्हणजे 2023 ला हाशिम मुसा आणि अलीभाई इलियास हे काश्मीरमध्ये येतात। अलीभाई बद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाहीये, पण हाशिम मुसा बद्दल सांगायचं झालं तर त्याचा पहलगाम हल्ला करण्यामागे खूप मोठा हात असतो। मुसा पाकिस्तानी आर्मीचा पॅरा कमांडो होता, पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या मुसाला पाकिस्तान आर्मीतून टर्मिनेटेड केल्यानंतर लष्कर-ए-तोयबा या संघटनेला देऊन टाकतात। म्हणजेच
हाशिम मुसा लष्कर ए तोयबासाठी काम करायला लागतो। तुम्हाला माहिती आहे का, ज्या पहलगाम हल्ल्याची जबाबदारी TRF म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती, ती लष्कर ए तोयबा या संघटनेचाच एक भाग आहे। 2019 मध्ये भारत सरकारनं जम्मू काश्मीर मधून कलम 370 रद्द केल्यानंतर 2019 मध्येच TRF संघटनेची स्थापना होते। भारतात विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणायचे, तरुण मुलांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घ्यायचं, हा TRFचा मुख्य उद्देश होता। आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आणि लष्कर ए तोयबाचा सहभाग लपवण्यासाठी देखील TRFची स्थापना झाली असं बोललं जातं। मगाशीच मी ज्या हाशिम मुसाबद्दल बोलत होतो त्याची या TRF मध्ये महत्त्वाची भूमिका असते। पाकिस्तानातून प्रशिक्षित दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसून हल्ले घडवण्याचं काम TRF मार्फत चालतं आणि हाशिम मुसा याची भूमिका या संपूर्ण नेटवर्कमध्ये महत्त्वाची राहिली आहे। यापुढे काश्मीरमध्ये जे हल्ले होणार होते ते सर्व या मुसाच्याच नेतृत्वात होणार असतात। या मुसाची इतकी खतरनाक ट्रेनिंग झालेली असते की तो अनेक दिवस जंगलात बर्फात राहू शकत होता। 2023 मध्ये अली भाई आणि हाशिम मुसा हे OGW म्हणजेच ओव्हरग्राउंड वर्कर्स च्या मदतीने काश्मीरमध्ये घुसतात। हे OGW काय करतात तर या दहशतवाद्यांच्या राहण्याची सोय करतात, त्यांना सर्व माहिती पुरवण्याचं काम करतात। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पहलगाम मध्ये जो हल्ला होतो त्याच्या मागे इतक्या खतरनाक पद्धतीचं प्लॅनिंग होतं की पॅलेस्टाईन मधली जी दहशतवादी संघटना असते हमास, या हमासचं कनेक्शन, या हमासचा पॅटर्न पहलगाम हल्ल्यात दिसून येतो। कारण जेव्हा हल्ला होतो तेव्हा दहशतवाद्यांच्या डोक्यावर GoPro हा कॅमेरा लावलेला असतो। हल्ल्याच्या वेळी हमास देखील असाच कॅमेरा लावून हल्ला करत असतो। हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच POK मध्ये 5 फेब्रुवारी 2025 ला लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांच्या रॅलीत थेट हमासची एंट्री होते। या रॅलीत भारताविरुद्ध गरळ ओकली जाते, भारताला खुल्या धमक्या दिल्या जातात, काश्मीरची तुलना थेट हमासशी करतात आणि काश्मीरला जिहादचं पुढील मैदान असं रॅलीत उघडपणे बोललं जातं। त्यामुळे पहलगाम हल्ल्याची स्क्रिप्ट POK मध्येच लिहिल्याचं समोर आलं। आता पुढचं अतिशय महत्त्वाचं नाव म्हणजे सैफुल्ला खालिद उर्फ कसुरी। संपूर्ण पहलगाम हल्ल्याचा सैफुल्ला खालिद हाच मास्टरमाइंड असतो। मगाशी मी जसं म्हटलं की पहलगाम हल्ल्याची जी स्क्रिप्ट लिहिली होती ती सैफुल्ला खालिद, लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू मुसा आणि हमास यांनी मिळून लिहिली होती। सैफुल्ला काश्मीरमधल्या अनंतनागचा रहिवासी असून तो सध्या कराचीत असतो। सैफुल्ला हा लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख असून तो भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा फारचा जवळचा मानला जातो। या हाफिज सईदबद्दल मी नंतर एक व्हिडिओ बनवेनच की पाकिस्तानात कसा त्याला उडवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यामध्ये देखील तो कसा वाचतो। पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येतो। सैफुल्ला जर हाफिज सईदचा जवळचा माणूस असेल तर पहलगामच्या हल्ल्याबाबत हाफिजला माहीत नाही असं होऊ शकत नाही। आणि ज्या सैफुल्लाबद्दल मी बोलत होतो तो गेल्या 20 वर्षापासून जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे। मुरुदकीमध्ये लष्कर ए तोयबाचं जे मुख्यालय होतं तिथेच हा तरुणांना दहशतवादी बनवण्याचं काम करत असतो। ऑपरेशन सिंदूरमध्ये याच मुरुदकीमधलं मुख्यालय भारतानं उद्ध्वस्त केलं होतं। तुम्हाला माहिती आहे का, दहशतवाद्यांनी 22 एप्रिल हीच तारीख का निवडली होती? एनआयच्या तपासात काही माहिती समोर आली होती की पहलगाममध्ये 20 आणि 21 एप्रिलला जोरदार पाऊस सुरू होता, त्यामुळे तिथे पर्यटकांची संख्याही फारच कमी होती। तर दुसरीकडे 3 ठिकाणी देखील रेकी केली, पण पहलगाममध्ये जास्त पर्यटक असल्यानं आणि सुरक्षा रक्षक नसल्यानं शेवटी तारीख 22 एप्रिल आणि ठिकाण बैसरण व्हॅली हे निवडण्यात येतं। POK मध्ये हल्ल्याचं जे प्लॅनिंग ठरलेलं होतं त्यानुसार 22 एप्रिल हा दिवस उजाडतो। आदिल ठोकर, हाशिम मुसा, अली भाई आणि आणखी काही दहशतवादी जे इतके दिवस लपून होते ते आता टार्गेटच्या दिशेने येऊ लागतात। सकाळी 9 वाजता बैसरण व्हॅलीचं मेन गेट खुलं होतं आणि पर्यटक यायला सुरुवात होते। दुपारी साधारण 2:45 काही दहशतवादी हवेत गोळीबार करत पर्यटकांना एका बाजूला घेऊन जातात। त्यात ते पुरुष आणि महिला या दोघांना वेगळं करतात। त्यानंतर ते प्रत्येकाला धर्म विचारू लागतात। जे हिंदू आहेत त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात येते। खूपच जवळून म्हणजेच पॉइंट ब्लँकनं गोळ्या घालून पर्यटकांना मारण्यात येतं। ज्यांनी सांगितलं आम्ही हिंदू नाहीत त्यांना कलमा पडायला लावतात। या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 25 पर्यटकांची हत्या करण्यात येते। तर एक गाईड आदिल हुसेन जो पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याची देखील हत्या केली जाते। हे सर्व जे पीडित होते त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलंय। हा हल्ला 20 ते 25 मिनिटं सुरू असतो।
त्यानंतर सगळे दहशतवादी जंगलात पळून जातात। पण प्रश्न एकच उरतो की 26 जणांची हत्या करणारे दहशतवादी कुठे आहेत? ऑपरेशन सिंदूर राबवून भारत दहशतवाद्यांचे पीओके मधले 9 तळ उद्ध्वस्त करतो। पण प्रश्न एकच उरतो की 26 जणांची हत्या करणारे दहशतवादी कुठे आहेत? भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरचं घराणं मारलं जातं, पण प्रश्न एकच उरतो की 26 जणांची हत्या करणारे दहशतवादी कुठे आहेत? त्यांचा अजूनही शोध सुरू आहे, पण ते अजूनही सापडत नाहीयेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।